Good morning students. Today we are going to learn one of the most important problem. आज आपण इयत्ता 11वी आणि 12वीसाठी अतिशय उपयुक्त असलेला प्रॉब्लेम नंबर 13 जो आपल्याला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या बुकमध्ये पेज नंबर 330 वरती दिलेला आहे. सो आपण या ठिकाणी प्रॉब्लेम आखून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आखून घ्यायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रॉब्लेम लिहून पण काढायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. ओके. सो फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ पुष्कराज यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला फक्त या ठिकाणी आपल्या व्यवसाय संस्थेचं नाव जे चेंज करायचं आहे ते पुष्कराजचं आहे. तर मग आपण काय करणार आहोत, फक्त इथं नाव चेंज करणार आहोत. बाकी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सिमिलर असणार आहे. इन द बुक्स ऑफ ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सिमिलर असणार आहे. फक्त आपण फर्मचं नाव चेंज करणार आहोत. बाकी हा ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 सेम भाग असणार आहे, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च. तर या पॅराग्राफचा उपयोग फक्त आपल्याला त्या फर्मचं नाव आणि इयर एंडिंग या दोन गोष्टी माहीत करून घेण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. अदरवाईज त्या इन्फॉर्मेशनमध्ये विशेष काही नसते इन्फॉर्मेशन. ठीक आहे. सो ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. एकूण किती कॉलमचा आहे? 4 कॉलमचा. तर आपण स्टेप बाय स्टेप इथं बघा, एकूण तुम्हाला टोटल देर आर हाऊ मेनी ॲडजस्टमेंट? टोटल 6 ॲडजस्टमेंट. तर या 6 ॲडजस्टमेंट आपल्याला लर्न करायचे आहेत. तर पहिल्यांदा बघूया आपण ह्या ॲडजस्टमेंट कोणकोणत्या आहेत. हे स्टॉक आहे, ही सेपरेट ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर बॅड डेट्स, आपण बॅड डेट्ससाठी काय केलेलं आहे, इथं टिक मार्क करून घेतलेलं आहे. बॅड डेट्स म्हटल्यानंतर डेटर्स आलेच, त्यामुळे डेटर्सला पण आपण काय करूया, बोल्ड करून घेऊया. त्यानंतर डेप्रिशिएट मोटार कार बाय 5% अँड मशिनरी 7%. तर मोटार कार अँड मशिनरी याला आपण टिक मार्क करणार आहोत. बघा, तर मोटार कार कुठे दिलेली आहे, या ठिकाणी दिलेलं आहे, त्याला आपण बोल्ड करूया. त्याचप्रमाणे मशिनरी इथं दिलेली आहे, त्याला पण आपण बोल्ड केलेलं आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट आणि वेजेस आहे. तर आपल्याला रेंट शोधायचं आहे. तर रेंट किती आहे बघा, एकूण रेंटची अमाऊंट आहे आपली 300 रुपीज. तर ही 300 रुपीज रेंट आहे, त्याला आपण बोल्ड करून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे वेजेसला पण आपण बोल्ड करून ठेवलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, नेक्स्ट ॲडजस्टमेंट, चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल at 3% and last one is goods of ₹4,000 withdrawn by proprietor for personal use. माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला माहीत असायला पाहिजे कोणकोणत्या ॲडजस्टमेंट ह्या सेपरेट ॲडजस्टमेंट आहेत. तर ही फर्स्ट ॲडजस्टमेंट आणि 5th आणि 6th ॲडजस्टमेंट ह्या सेपरेट आहेत, म्हणजे त्यांचं इथं बॅलन्स दिलेलं नाही आहे. ओके. तर आपल्याला हे जे 2, 3, 4 या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे काही इफेक्ट्स आहेत ते बॅलन्सेसला आपण टिक मार्क करून घेतलेलं आहे. ओके. तर इथं परचेसला पण टिक मार्क केलेलं आहे, कारण या ठिकाणी परचेस रिटर्न आपल्याला दिलेला आहे, म्हणून परचेसमधून आपण परचेस रिटर्न लेस करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, सेल्समधून सेल्स रिटर्नसुद्धा मायनस करायचं आहे. का? तर इथं या ठिकाणी सेल्स दिलेलं आहे आणि सेल्स रिटर्नची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण हे लेस करूया. ठीक आहे. आता सर्व ॲडजस्टमेंटबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. ओके. तर आपल्याला पहिल्यांदा ड्रॉइंग दिलेलं आहे. ड्रॉइंग कुठे घेतो आपण, कॅपिटलमधून लेस करतो. पण ठीक आहे, आपण नंतर तो भाग बघूया. पहिल्यांदा आपल्याला ड्रॉइंग दिले, ते ड्रॉइंग आपण या ठिकाणी लिहून घ्या. ड्रॉइंग्समधून आपण काय करूया, ही ड्रॉइंगची अमाऊंट आहे 2,000 रुपये, ते इनरला घेऊया. का? तर आपल्याला ते मायनस करायचं असतं कॅपिटलमधून. इथं कॅपिटलसाठी जागा सोडलेली आहे. आणि कधीही केव्हाही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फर्स्ट बॅलन्स कॅपिटल घ्या. त्यानंतर मोटार कार, आपण आत्ताच बघितलं ॲडजस्टमेंट आहे का मोटार कारवरती आहे. ओके. त्याला आपण टिक मार्क करून घेऊया. आणि हे बॅलन्स आपण मी कॉपी करून इनरला ठेवतो, कारण आपल्याला ते इनरला घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर आपण पुढचा भाग बघूया. मोटार कार. आता हे मोटार कारवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण काय करूया, इनरला घेऊया. कॅश इन हँड, देर इज नो ॲडजस्टमेंट. बिल्स रिसिबल, देर इज नो ॲडजस्टमेंट, बट दीज 2 बॅलन्सेस आर असेट्स, सो वी हॅव टू शो ऑन बॅलन्स शीट असेट साईड. आपल्याला बॅलन्स शीटला दाखवायचं आहे. वेजेस हा ट्रेडिंग अकाउंटचा खर्च आहे. बघा, पहिल्यांदा आपण ओपनिंग स्टॉक लिहितो, नंतर परचेस लिहितो, मग परचेस रिटर्न लिहितो, आणि नंतर या ठिकाणी आपण लिहिणार आहात, काय लिहिणार आहात, वेजेस. म्हणजे ॲक्च्युली एक
रूल्स म्हणा किंवा एक पद्धत म्हणा, त्या पद्धतीनुसार आपण हे लर्न करणार आहोत. काय लर्न करायचं आहे की वेजेस आपल्या इनरला घ्यायचं आहे आणि ही जी काही जागा आहे ती ओपनिंग स्टॉक आणि परचेससाठी ठेवायची आहे. डिस्काउंट डेबिटला दिलेला आहे. डेबिटला याचा अर्थ काय की डिस्काउंट अलाउड, आपण डिस्काउंट कस्टमरला अलाउड केलेला आहे, म्हणजे डिस्काउंट दिलेला आहे, तो आपला लॉस आहे. तर देर इज नो ॲडजस्टमेंट, सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स इन आउटर कॉलम. आपल्याला आउटर कॉलममध्ये दाखवायचं आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो ग्रॉस प्रॉफिट्स आहे, म्हणून मी या ठिकाणी एक लाईन सोडलेली नाही आहे, पण तुम्ही एक्झाममध्ये ही लाईन सोडायची. रेंटवरती आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे वी हॅव टू शो दिस रेंट बॅलन्स इन इनर कॉलम. आपल्याला रेंटचं जे बॅलन्स आहे ते इनर कॉलमला दाखवायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट देर इज नो ॲडजस्टमेंट, सो दिस इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. बॅड डेट्स मीन्स आवर सच डेट्स विच इज नॉट गोइंग टू बी रिकवर्ड, म्हणजे अशा प्रकारचं कर्ज किंवा अशा प्रकारचं आपलं जे काही उधार व्यवहार आहेत, ग्राहक आहेत, ज्यांच्याकडून आपले पैसे वसूल होणार नाहीत. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा सुद्धा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणार आहोत. त्यानंतर परचेसेस, सो धिस इज अवर डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण ओपनिंग स्टॉकसाठी जागा ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण परचेसेस इथं लिहिणार आहोत. इनरला लिहिताना सुरुवातीला टू लिहा. त्यानंतर परचेस नंतर कुठला बॅलन्स आहे, मशिनरी. देर इज ॲडजस्टमेंट आहे, म्हणून मशिनरीचं बॅलन्स मी इनरला घेतो आहे. ऑफिस इक्विपमेंट एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणून मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस नंतर सेल्स रिटर्न आहे. तर सेल्स रिटर्न आपण सेल्समधून वजा करतो, या ठिकाणी सेल्स येणार आणि या ठिकाणी सेल्स रिटर्न येणार. सुरुवातीला इथं मायनस म्हणा किंवा लेस असं लिहा, सेल्स रिटर्न. त्यानंतर ओपनिंग स्टॉक हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटचा फर्स्ट बॅलन्स आपण या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स, कस्टमर्स आहेत, हा कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सन्ड्री डेटर्स असतातच, त्यामुळे सन्ड्री डेटर्स या ठिकाणी असेटला घ्या. सन्ड्री डेटरची अमाऊंट किती आहे, 35,500 इथे दाखवा. कॅरेज आउटवर्ड, दिस इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कॅरेज आउटवर्ड म्हणजे आपल्या कारखान्यामध्ये तयार झालेला माल आपण मार्केटमध्ये नेऊन विकण्यासाठी जो वाहतुकीचा खर्च करतो त्याला आपण कॅरेज आउटवर्ड असं म्हणतो. कॅश ॲट बँक, दिस इज अवर असेट, सो शो दिस बॅलन्स इन आउटर कॉलम. तुम्हाला प्रश्न पडला असेल तर 2 लाईन का सोडला, कारण डेटर्सवरती कधी कधी ॲडजस्टमेंट असतात, 2, 3, 4, 5 ॲडजस्टमेंट राहू शकतात. इथे एकच आहे, तरीसुद्धा चुकून एखादी ॲडजस्टमेंट लक्षात आली तर मग आपण ते तिथं स्पेस ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे अडचण येणार नाही. बघा, आपल्या रूल्सप्रमाणे डेबिट साईडची बॅलन्सेस एकतर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा आपण असेटला घेतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल हा ड्रॉइंग आणि रिटर्न म्हणजे काय की आपण इथून मायनस करतो. लायबिलिटी साईड म्हणजे क्रेडिट साईड, इथून मायनस करतो म्हणजेच तो परिणाम डेबिटला झाला, आणि हा परिणाम क्रेडिटमधून मायनस करतो म्हणजेच तो परिणाम डेबिटला झाला. म्हणजे एकंदरीत डेबिटची बॅलन्स डेबिटला जातात. आता घेऊया क्रेडिट. तर हे जे काही कॅपिटल आहे, प्रॉब्लेममध्ये मी तर बोल्ड केलं नाही, पण तुम्हाला एक कॉमन सेन्स असायला पाहिजे, तो म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कॅपिटल बॅलन्स हा इनरलाच घ्यायचा. का, ॲडजस्टमेंट असो अथवा नसो, कॅपिटल आपलं इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे, त्यामुळे आपण ते घ्यायचं आहे. हे सन्ड्री क्रिएटर, दिस इज अवर लायबिलिटी, थर्ड पार्टी लायबिलिटी. भरपूर जागा सोडा, नो प्रॉब्लेम. का, कारण काय की लायबिलिटीला खरं तर खूप कमी बॅलन्सेस येतात. डिव्हिडंड आणि कमिशन क्रेडिटला आहे, म्हणजे हा इन्कम आहे आणि तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल क्रेडिटला एक लाईन का सोडली रिकामी, तर आजच्या प्रॉब्लेममध्ये नेट प्रॉफिट आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे आणि त्याला जागा आपण सोडलेली आहे. ओके. तर त्यानंतर 8% लोन आहे, तर आपल्याला हे 8% लोन आहे ते इथं दाखवायचं आहे. कुठे, लायबिलिटी साईडला. तर आपण काय करूया,
हे 8% बँक लोन आहे आणि जे कधी घेतलेलं आहे सांगितलेलं आहे 1 जुलैला. ओके, तर आपण काय करू या ठिकाणी ते रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू. कसं करणार? सिम्पल आयडिया आहे बघा, मी इथंच कॅल्क्युलेट करतो. एकूण आपल्याला किती 13,700 वरती किती टक्के काढायचं आहे 8% म्हणजे 8/100 गुणिले. तर पुढे आपल्याला एकूण 1 जुलै दिले ना, मग जुलै ते मार्च महिने काउंट करा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. एकूण किती महिने होतात? 9 महिने. मग 9/12 असं करा. म्हणजे एकूण जे 822 रुपये येतात तो आपला काय इंटरेस्ट ऑन लोन आहे. मीन्स वी हॅव टू गिव्ह इंटरेस्ट टू अवर बँक. तर इथं लिहा इंटरेस्ट ऑन लोन. ॲक्च्युली लोनची अमाऊंट वाढत आहे. किती वाढली? हे 13,700 प्लस 822. तर हे जे 822 आहे इंटरेस्ट ऑन लोन तो आपल्याला घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. वाय? वेन our liability increase, that time we have to show on profit and loss account debit side. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचं आहे. का? तर लायबिलिटी वाढणे म्हणजेच खर्च वाढणे आणि खर्च वाढणे म्हणजेच हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल्स काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. तर हा बँक लोन हे आपलं काय खर्च आहे म्हणून आपण ते आउटरला दाखवणार आहोत. किती दाखवणार आहे? जेवढी रक्कम आपण इथं ॲड केली तेवढीच रक्कम आपण इथं आउटरला दाखवा. त्यानंतर ही झाली आपली सायलेंट ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर आपण घेऊया परचेस रिटर्न. परचेस रिटर्न किती आहे सांगा? 400 रुपये. तर ॲक्च्युली हे परचेस रिटर्न परचेसमधून इथून मायनस करा. ओके, तर इथं काय करा? हे मायनस करा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला मायनस करून बाहेर पण दाखवू शकतो, पण नंतर दाखवूया. सेल्सची अमाऊंट आपल्याला कुठं दाखवायचं आहे? इनरला दाखवायचं आहे, या साईडला. ओके, अरे यार क्या हो रहा है. ओके, अरे चलो चला. तर ॲक्च्युली आपण काय करूया, हे असं प्रकार टाळण्यासाठी आपण हा कॉलमच डिलीट करू. म्हणजे ओके, म्हणजे या साईडला आपण घेतलं तरी तो हलणार नाही शीट. ओके, तर मग या ठिकाणी घ्या बाय म्हणून. ओके, आता एक ॲडजस्टमेंट फक्त आपण सॉल्व केली आहे. कोणती? इंटरेस्ट ऑन बँक लोन. का? तर ती सायलेंट ॲडजस्टमेंट होती, त्यामुळे आपले बॅलन्सेस वाढलेले आहेत. तर आपण काय करूया, ही कॅल्क्युलेशन थोडंसं कॅन्सलच करूया आणि आता काउंटिंग करू. का? तर आपले काउंटिंगमध्ये डिफरन्स येतो. तर बघा एकूण किती बॅलन्सेस आहेत ह्या साईडचे? बघू शकता इथं स्क्रीनवरती 18 बॅलन्सेस आहेत. ओके, 18. त्याच्यानंतर या साईडचे एकूण किती बॅलन्सेस आहेत? ते आहे तुमचे 7. ओके, 18 आणि 7 किती झाले? 25. आता आपले सर्व बॅलन्सेस 25 ठिकाणी आहेत का? एकूण 25 बॅलन्स आहेत का? ते आपल्याला चेक करायचं आहे. या साईडचे लायबिलिटीचे बॅलन्स किती झाले? एकूण 4. ओके, 4. असेटचे बॅलन्स किती झाले? बघा इथं काउंट आहे. एकूण किती? 6. ओके, त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडचे बॅलन्सेस किती आहेत? 4 आहेत. इथं 4 घ्या. किंवा पुन्हा ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे बॅलन्सेस किती आहेत? 7 आहेत. ओके, 7 आहेत. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड किती आहेत? 2 आहेत. 2 आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे किती आहेत? 2 आहेत. ओके, तर या सर्वांची बेरीज सारखी येणं आवश्यक आहे. ओके, 25 आणि हे 25. तर मगाशी मी इंटरेस्ट ऑन लोन कॅन्सल केलं. का? तर ॲक्च्युली ही ॲडजस्टमेंट आपण सॉल्व करून घेणं गरजेचं आहे. नंतर मध्ये काउंटिंग करायला पाहिजे होतं. आपण ऑलरेडी आत्ताच आपण इंटरेस्ट ऑन बँक लोन कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, या ठिकाणी ती अमाऊंट आपल्याला दाखवायची. तर मगाशी आपण कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे त्याची अमाऊंट आली होती किती? 822 आणि इथं सुद्धा मी 822 लिहितो. ओके, आता आपण ॲडजस्टमेंटकडे वळूया. क्लोजिंग स्टॉक, दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट. ही खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे आणि ती प्रत्येक एक्झाममध्ये विचारली जाते. मग क्लोजिंग स्टॉक कुठे घेतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथं जागा सोडायची का? हो, सोडा जागा. का? तर काय आपल्याला एखादी ॲडजस्टमेंट म्हणजे असेल, शक्यतो क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या शेवटी लिहावं. आणि क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे? 28,000. इथं लिहा 28,000. आता ही झाली आपली ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड.
एक परिणाम क्रेडिटला आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या असेटला करणं गरजेचं आहे. बिकॉज एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव टू इफेक्ट्स. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोन परिणाम असतात. माय डिअर फ्रेंड्स, ह्या गोष्टी मी हायलाईट करतो आहे का, तर प्रत्येक परीक्षेमध्ये ही ॲडजस्टमेंट तुम्हाला विचारली जाते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर मग पुढे बघूया पुढची नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ऑन सन्ड्री डेटर्स. बरं, सन्ड्री डेटर्सवरती त्यांनी सांगितले 5% RDD. काढूया 5% RDD. ही जी असते RDD ती न्यू असते, ॲडजस्टमेंटमध्ये असते, तिला काय म्हणायचं, न्यू म्हणायचं. 5% सिम्पल आहे का, 35,000च्या 10% म्हणजे 3,550 येतात. 35,500 आणि आपल्या त्याच्या अर्धे जर केलं तर 1,775 येतात. आणि हे आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. 35,500 वजा 1,775, तर हे 33,725 ही आउटरला रक्कम येणार. आणि ही जी RDD आहे हे आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. कशामध्ये ॲड करणार आपण, बॅड डेटमध्ये. काय म्हणून ॲड करणार, RDD. आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, न्यू. का, तर ते लिहिणं आवश्यक आहे. तर 1,775 इथं घ्या, 1,775. तर पुढे बघा काय सांगितले तुम्हाला, 500 प्लस 1,775. तर हे अशा प्रकारे आपण ती रक्कम घ्यायची आहे, 2,225. ओके, तर मग आपण नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया. असं का झालं, असेट्स कमी होणे हा आपला लॉस आहे. ओके, तर आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या साईड डेबिटला का घेतलं, तर तो हा लॉस आहे म्हणून आपण घेतलेला आहे. तर वाटल्यास तुम्ही याला पण हायलाईट करा आणि याला पण हायलाईट करा. का, नियम काय सांगतो आपला, लेस म्हटलं की सेम साईड. आता बॅलन्स शीटची ही असेट साईड म्हणजे कुठली, डेबिट साईड. ट्रेडिंग अकाउंटची ही साईड कुठली, तुमची डेबिट. म्हणजे लेस म्हटलं की डेबिटमधून वजा होणारे बॅलन्सेस हे डेबिटला जातात, म्हणून आपण घेतलेलं आहे. पुढची ॲडजस्टमेंट रीड करा. डेप्रिशिएट मोटार कार. बरं, मोटार कारवरती 5%. किती आहे मोटार कार, आपल्याला दिलेली आहे 30,000. डेप्रिशिएशन मला एक सांगा, सिम्पल आहे. 30,000वर 10% 3,000 आणि 5% म्हणजे किती, 1,500 आणि वजा केल्यानंतर किती येणार, 28,500. त्याचप्रमाणे मशिनरीवरती सुद्धा किती आहे तुम्हाला, मशिनरीवर 60%. या ठिकाणी काय करा, सेम टू सेम इथलं मी कॉपी करतो भाग, डेप्रिशिएशन म्हणून. आणि इथं बघा 7% काढायचं आहे. हे 30,000 गुणिले 7/100. तर 7×21 2,100 पण आपण घेऊ शकलो असतो. वजाबाकी करा, तर हे 30,000, 30,000तून किती, 2,100 वजा करा, तर हे 27,900. तर या ठिकाणी आपण घेणार आहोत. आत्ताच नियम सांगितला मी तुम्हाला, या साईडमधून वजा होणारे बॅलन्सेस म्हणजे कुठली, जर आपली असेट्स कमी होत असेल तर आपला लॉस आहे, किंवा डेबिटमधून लेस होणारे बॅलन्सेस हे डेबिटलाच जातात. म्हणजे असा रूल नाही आहे, परंतु तो लॉजिक आहे, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं घ्या टू काय म्हणा, डेप्रिशिएशन. आता काय करणार, मोटार कार. मोटार कारवर आपण काढलं ती घ्यायची. मोटार कारवर किती काढलं आपण डेप्रिशिएशन, 1,500. त्याच्यानंतर मशिनरीवर आपण डेप्रिशिएशन किती काढलं ते पण इथं लिहा. मशिनरीची डेप्रिशिएशनची अमाऊंट आहे 2,100 आणि ह्या दोघांची टोटल येते 3,600. ती आउटरला घ्या. त्याच्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर 4 बघायची. काय सांगितलं आहे ॲडजस्टमेंट नंबर 4मध्ये की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट 800, वेजेस 1,000. तर रेंटवर आपल्याला 800 रुपये आपण रेंट देणं शिल्लक आहे, देऊन टाकूया. तर बघा खर्च वाढला तर लायबिलिटी वाढते. इथं लिहा आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग रेंट किती रुपये, 800 रुपये. तर 800 आणि 300 किती, 1,100 रुपये. त्याचप्रमाणे वेजेस, मजुरी, शक्यतो बघा वेजेसवरती आणि सॅलरीवरती शक्यतो आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट असतात, लक्षात असू द्या. आउटस्टँडिंग वेजेस. आता एकूण किती अमाऊंट आहे ती लिहा. वेजेस किती, 1,000 आहे.
म्हणजे आपण 1,000 रुपये आपल्या कामगारांना दिले होते आणि 1,000 देणं शिल्लक होतं. ओके. आता नियम काय सांगतो? हा डेबिटचा नियम झाला. कुठला मायनसचा रूल झाला. आता प्लसचा रूल काय सांगतो? जर आपण एका साईडला ॲड करत असाल, म्हणजे या साईडला ॲड केलं तर या साईडला येणार. म्हणजे हे जे आउटस्टँडिंग वेजेस आहे ना, हे आपण काय करणार आहोत? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार आहोत. आणि त्यानंतर हे आउटस्टँडिंग रेंट आहे ते सुद्धा आपण इथं लायबिलिटी साईडला घेणार आहोत. वाटल्यास यांची टोटल आपण करून बाहेर घेऊ शकता किंवा डायरेक्टली घेतलं तर चालेल, नो प्रॉब्लेम. ओके. आपण एकूण किती ॲडजस्टमेंट सॉल्व केल्या? बरोबर आहे, एकूण आपण 4 ॲडजस्टमेंट सॉल्व केल्या. कितवा ॲडजस्टमेंट आपण सॉल्व करतोय? 5th ॲडजस्टमेंट. सो बघा 5th ॲडजस्टमेंट काय सांगते आपल्याला? इंटरेस्ट आहे. चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. बघा इंटरेस्ट किती आहे आपलं? 80,000. तर 80,000तून हे 2,000 आपल्याला अगोदर वजा करावं लागेल. का? तर आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काय करणार आहोत? ॲड करणार आहोत. आणि आपला प्रॉब्लेम नेट प्रॉफिटचा आहे, तो सुद्धा आपण ॲड करूया. बघूया. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड किती करणार? सिम्पल लॉजिक आहे. तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण लिहूया इंटरेस्ट ऑन कॅपिटल. म्हणजे आपला बिझनेस आपल्याला व्याज देतो, म्हणजे आपलं भांडवल वाढणार आहे. एकूण किती आहे आपल्या? एकूण इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे 80,000 रुपये आहेत ना. तर हे 80,000वरती एकूण 3% आपल्याला काढायचं आहे, म्हणजे 2,400. तर हे 2,400 रुपये आपण कुठे घेणार आहोत? हा लायबिलिटी वाढली म्हणजे खर्च वाढला, आणि खर्च वाढला म्हणजे आपली लायबिलिटी वाढली म्हणजेच खर्च वाढला, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे. काय म्हणून घेणार? टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा इथं मगाशी आपण काय घेतलं होतं? तो भाग इथं हायलाईट झाला होता. कोणता? जसं इथं इंटरेस्ट ऑन लोन इथे घेतलं आणि इथे घेतलं आहे इंटरेस्ट ऑन लोन. याचा अर्थ काय? की लायबिलिटी वाढली म्हणजे ही साईड वाढली की ही साईड वाढते, किंवा ही साईड वाढली की ही साईड वाढते. चला आता आपण बघूया पुढचा भाग, शेवटची ॲडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹4,000 विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. अच्छा, तर आणखीन बरं आपल्याला हे परत मायनस करावं लागेल. तर बघा 78,000 ॲक्च्युली आपण कॅपिटल अकाउंट करणार होतो, परंतु कॅपिटल अकाउंट आत्ता न करता नंतर करूया. आता परत आपल्याला इथं काय करायचं आहे? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मायनस करायचं आहे. हां, तर एकूण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती दिले तुम्हाला? एक मिनिट, सॉरी इथं काय झालं आहे? ड्रॉइंगवर इंटरेस्ट वाटलं मला, पण तसं नाही. गुड्स ऑफ ₹4,000 विथड्रॉन बर प्रोप्रायटर. ओके, ॲक्च्युली ड्रॉइंग आहे ती. तर परत ही ड्रॉइंग ओल्ड ड्रॉइंग आणि न्यू ड्रॉइंग आहे. ओके, बघूया. तर काय करायचं आहे? एक परिणाम आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहात. काय म्हणून? सेम गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. असं लिहिलं तरी चालतं आहे, किंवा ड्रॉइंग म्हणलं तर थोडक्यात लिहिलं तरी चालतं. एकूण किती रुपये? ॲडजस्टमेंट बघा ते बघा 4,000 रुपये. लिहा इथं 4,000 रुपये. 4,000 रुपये तुम्ही एकाखाली एक लिहा, तसं काय. ओके, मी एवढे सेटिंग करत बसणार नाही कारण तुम्ही हुशार आहात. ओके, आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? एक परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव 2 इफेक्ट्स. एक जर परिणाम क्रेडिटला झाला तर दुसरा परिणाम क्रेडिटला होतो, पण आपण इथून मायनस करणार आहोत. अच्छा, तर ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ह्या 2 ड्रॉइंग आहेत ना, ते आपण मायनस केलं असतं एकाच वेळेस तरी चाललं असतं, पण आता ठीक आहे. परत एकदा ड्रॉइंग आपण मायनस करूया. सर हे 2-2दा ड्रॉइंग का लिहायचं? तर हे न्यू आहे. आत्ता जे काढलं आपण ते काय? तुमची न्यू ड्रॉइंग आहे, आणि ती अगोदरची कुठली? तुमची ओल्ड. नाही लिहिलं तर चालतं का सर? हो चालेल, नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम टॅली होणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि तुम्ही लिहिलात न्यू म्हणजे ते मागचं जे आहे ते ओल्ड आहे. 75,600 वजा 4,000. ओके, आता फक्त आपल्याला काय राहिलं? एकच राहिलं नेट प्रॉफिट, तो आपण नंतर ॲड करून घेऊया. तर झाला परिणाम. बघा परत तोच नियम लागू झाला. कोणता? इथून वजा होणारे बॅलन्सेस या साईडला येतात. ओके, इथून वजा होणारे बॅलन्सेस या साईडला येतात. या साईडमधून वजा होणारे बॅलन्सेस तुमचे या ठिकाणी या साईडला येतात. ओके, तर या साईडमधून वजा होणारे बॅलन्सेस या साईडला येतात, आणि या साईडमधून वजा होणारे बॅलन्सेस या साईडला येतात. ठीक आहे,
समझने को समझ में आ गया. ठीक आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी हा प्रॉब्लेम टॅली करूया. टॅली करत असताना पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट टॅली करतो. मग जे इनरचे बॅलन्स असतील तर आउटरला घ्या. तर बघा पहिल्यांदा काय करूया, या ठिकाणी 38,600 वजा 680 एकूण किती आले तुमचे 37,000. एक मिनटं, 38,680 मधून आपण किती वजा केलं 680. इथं काय केलं आपण 38,680 लिहायचं राहून गेलं. चला परत एकदा करूया. 38,680 वजा 680. ओके. तर हे 38,000 आपल्याला आउटरला रक्कम भेटलेली आहे. परत 27,400 म्हणून 400 गेले. सिंपल आहे, कॅल्क्युलेशन करून दाखवण्याची गरज नाही आहे. अजून काय राहिले का घ्या आउटरला. हा बॅलन्स घेतला, हा बॅलन्स घेतला. बरं ह्यांचं घेतलं का नाही घेतलं, करून घ्या. 13,700 प्लस 822. ओके. अजून काय राहिलं का बघा. हे नाही घ्यायचं कारण आपल्याला आता प्रॉफिट ॲड करायचं आहे किंवा लॉस झालं तर लेस करायचं आहे. बघूया. घेतलं, सर्व घेतलं. तर या साईडची जर आपण टोटल केलात तर ती येते किती 70,000. लिहा इथं 70,000 रुपये. आणि तीच अमाऊंट या साईडची जर टोटल केली तर ती येते 39,000. तर 70,000 जास्त असते आणि 39,000 वजा करायचे आहेत. म्हणजे किती 70,000 वजा 39,000. ओके. हा जो फरक आला त्या फरकाला काय म्हणतो आपण ग्रॉस प्रॉफिट असं म्हणतो. ॲक्च्युली जर आपण ऑफलाईन जर माझ्याकडे आले, मी भांगरवाडी लोणावळा या ठिकाणी राहायला आहे, जर मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवेन ऑफलाईन जर असेल तर. परंतु आता ह्या ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला बोर्डवर शिकवणं खूप अवघड आहे कारण त्याला नेट खूप लागतो. एक व्हिडिओ म्हणजे 3 GB म्हणजे खूप त्रासदायक काम आहे. तर त्यामुळे मी बोर्डवर व्हिडिओ बनवत नाही. बाय इथं लिहा ग्रॉस प्रॉफिट. ब्रॉड डाऊन. ओके. तर बघा आत्तापर्यंत माझ्या हातातून अनेक मुलांना 100पैकी 100 मार्क मिळालेले आहेत. फक्त तुम्हालासुद्धा मिळू शकतात. कन्सिस्टन्सी, सातत्य असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघूया हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तो आपण टॅली करूया. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कोणती साईड जास्त आहे ती बघूया. ही साईड किती आहे तुमची 38,335 आणि या साईडची जर टोटल बघितली ती येते तुमची 14,932. म्हणजे ही साईड जास्त आहे. तर ती आपण लिहून घेऊया. किती इथं 38,335. 38,335. विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हणतात. ओके. त्यामुळे याचा तुम्ही फायदा घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे, या 38,335 मधून आत्ता आपण वजाबाकी केल्याप्रमाणे 14,932. तर एकूण किती 23,403. बरोबर आहे का. एकदा परत चेक करून घेऊया. हां बरोबर आहे. 38,335 आणि इथं पण 38,335 बरोबर आहे. तर इथं लिहा टू नेट प्रॉफिट. या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ज्याप्रमाणे मी समाज कार्याचं काम हाती घेतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा समाजाची सेवा करा. त्यामुळे तुम्हाला पुण्य लाभेल. इथं लिहा नेट प्रॉफिट. एकूण अमाऊंट किती आहे 23,403. अनेक गोष्टी असतात ज्या क्लिअर होत असतात. आपण अभ्यास करत चला. परीक्षेचा विचार नका करू. परीक्षा हे एक साधन आहे, साध्य नाही आहे. तर हे आपल्याला बघू शकता या ठिकाणी. एक मिनिट, आपलं काहीतरी कॅल्क्युलेशन इथं चुकलेलं दिसतंय. एकूण बघूया काय चुकलं काय नाही चुकलं ते आपण एकदा परत चेक करून घेऊया. ओके. तर 80,000तून हे 2,000 गेले. एक मिनटं बघू काहीतरी तर गडबड दिसते. तर 2,000 आहे. 2,000 मायनस केले आपण, 4,000 मायनस केले आपण, 23,403 ॲड केलेलं आहे आणि 2,400 आपण काय केलेलं आहे ॲड केलं आहे. बघूया. तर 80मधून हे 2 गेले 78,000. हे 78,000मधून अरे हां इथं आपण ॲड करायच्याऐवजी लेस केले. ओके करूया. तर इथं काय येणार तुमचं 78,000
हे 78,000 प्लस किती 2,400. ओके. आणि आता आपल्या हे 4,000 मायनस करायचं आहे, करूया. तर हे 80,400 4,000. ओके. आणि आता आपल्याला हे ॲड करायचं आहे, 76,400 बरोबर आहे. ते हे किती झाले तुमचे 99,803. तर इथं लिहा 99,803. सो मी तुम्हाला काय सांगत होतो की आपण जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे. ओके. जेणेकरून समाजातील अगदी होतकरू गरीब विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आपल्याला घेऊन येता येईल. तर बघा या दोन्ही साईडची जर टोटल इथं तुम्ही बघू शकता एक्सेलमध्ये 1,41,125. इथं पण घ्या 1,41,125. अनेक विद्यार्थ्यांकडे ट्यूशन लावण्यासाठी फीज नसते. अशा विद्यार्थ्यांनी जर या व्हिडिओ बघितल्या तर खूप फायदा होऊ शकतो. आपल्या पालकांचा एक एक रुपया हा खूप कष्टाचा मेहनतीचा आहे. तो असाच वाया नका घालू आणि फ्रीमध्ये लेक्चर ऐका आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. जर काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नेक्स्ट टाईमला मी तुम्हाला त्या व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवून पाठवण्याचा प्रयत्न करेन. थँकिंग यू.